नमस्कार फ्रेंड, कशा आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत? आय होप मी पण बरी आहे. तर चला, आज मी गावरान मटण रेसिपी दाखवत आहे. हे लावलं मी मटण कुकरला. तर हे जे शिट्ट्या घेत आहेत, थोडंसं मटण दाखवायचं मी विसरले तुम्हाला फोडणी घालताना. परतच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन, समजून घ्या. तर ह्याच्यात मी घातलेलं तेल, कांदा आणि हळद, मीठ आणि मटण धुवून घातलेलं आणि गरम पाणी वरून ओतून मी कुकरचे 3 शिट्ट्या घेतलेली. गरम पाण्यातच मटण शिजवायचं. इथं ठेवलं मी कढई तापवायला मी ठेवलेली. कढई गरम झाली तर प्लीज एकदा करून बघा, रेसिपी खूप छान झाली. तेल घातलं, 1 किलो मटण होतं. जास्त तेल घालायचं नाही, कारण मटणाला चरबी असते. ते इथं घातलं मी तेल घातल्यानंतर इथं घालते मी आता. तेल कडक झालं. तेल कडक झाल्यानंतर इथं घालणार आहे मी कांदा चांगला लाल परतून घ्यायचं. कांदा घातलं मी ह्याच्यात. तेल गरम झाल्यानंतरच कांदा घालायचा. आता घातलं मी कांदा चांगला लाल होईपर्यंत मी चांगलं परतून घेतलं. बारीक चिरून घ्यायचा कांदा. हे मीठ घातलं, कांदा लवकर लाल होतंय. मीठ घातलं की मीठ तुमच्या चवीनुसार घाला तुम्ही. बघा, कांदा लाल परतून झाला. ह्यानंतर मी घातलं आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरा पेस्ट केलेली, ती पेस्ट घातली. आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरा, कच्चं खोबरा मिक्सरला वाटण करून घेतलं. त्यानंतर त्यात ओतलं मी. चांगलं परतून घेतलं. खोबरं पण तेल सोडायला पाहिजे. त्यात घातलं मी हळद, धने पावडर, लाल तिखट म्हणजे आपलं घरगुती मसाला, चटणी आपली. त्यात घातलं गरम पाणी आणि चांगलं सगळं परतून घेतलं. आणि तो पण मसाला कसं तेल सोडलं बघा. त्यानंतर मी यात ओतणार आहे मटण चांगलं त्यात परतून घेतलं आणि ते जाळणी पाणी थोडं त्यात ओतलं मी. त्यात ताट झाकून बारीक करून ठेवली. इथं परत मी आमटीला पातेला ठेवलं. त्यात तेल घातलं. त्यात घातलं कांदा चांगलं परतून घेतला. थोडंसं व्हिडिओ व्यवस्थित दिसेना, परतच्या वेळी चांगलं करेन मी. कांदा लाल झाल्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीरची ही सगळी पेस्ट मी घातली. मी असं खडा मसाला हे ते घालत नाही फ्रेंड. यात घातलं मी हळद, लाल तिखट. हे सगळं मसाला छान पाणी हे सोडायला पाहिजे, तेल सोडायला पाहिजे. यात घातलं थोडंसं पाणी. मसाला सगळं परतून घेतलं मी. एकजीव सगळं मसाला व्हायला पाहिजे. चांगलं परतून घ्यायचं मसाला. तेल सोडायला पाहिजे आपला मसाला. तर माझा मोबाईल लागत नव्हतं तिथं. ते स्टँड अडकल्यानंतर काही दिसायला तयार नाही. जसं दिसलं मी तसं शूट केलं. आता परतच्या वेळी व्यवस्थित शूट करेन. प्लीज सपोर्ट करा. हे आळणी पाणी त्यात ओतलं, मटणाचं पाणी जे आपण मटण शिजवल्यानंतर असतं ते. तर चांगलं ही जी रट्टट उकडी घेतली आहे का, चटणी शिजायला पाहिजे नाही आपली. हे बघा किती छान झाला रस्सा आपला. ते स्टँडमध्ये मोबाईल लावून तर मोबाईलच पडतो. तर तसं झालं. मग तसं मी रेसिपी केली शूट. आता परतच्या वेळी व्यवस्थित करीन मी. 8 दिवसात 2-3 रेसिपी आपली येत जाईल. तिला चांगली उकळी आली. चटणी आपली शिजायला पाहिजे. मसाल्याचा वास जायला पाहिजे त्यातनं. तांबडा रस्सा, कोल्हापुरी तांबडा रस्सा. पांढऱ्या रस्स्याची पण रेसिपी येईल. पांढरा तांबडा कोल्हापुरी स्पेशल रस्सा आहे तो. हे चांगली उकळी घेतली मी ना. हे बघा, अशी छानपैकी उकळी यायला पाहिजे.
जेणेकरून आपलं मसाल्याची वास पूर्ण जायला पाहिजे. गार पाणी वापरायचं नाही, गरम पाणीच घालायचं. इथं झालं आपला सुक्का तयार. हे बघा किती छान झालं. बघा त्याला तेल किती सुटलं, बघितलं का? ह्यात कुठलं खडा मसाला नाही, काय नाही. गरम मसालासुद्धा आपला काय नाही. बघितलं किती छान झालं. ह्या प्रकार आपली रेसिपी झाली, मटण रेसिपी, गावरान मटण रेसिपी. इथं मी घेतली भात लावायचं होतं. भात थोडंसं गिर असलं तर छान वाटतं. कुकर ठेवलं, कुकरमध्ये तेल ओतलं. थोडंसंच घातले का म्हणजे ह्या कुकरमध्ये तेल लई लागत नाही, थोडंसंच घालायचं तेल. बघा तेल घातलं. त्यानंतर मी घातलं कांदा. त्या दिवशी माझ्यापाशी लसूण नव्हतं म्हणून मी कांदा वापर केला. त्यात घातलं मी थोडंसं कांदा. तर कांदा परतून घेतलं मी ना. परी इकडे ग. कांदा लाल झाला आपला. नंतर मी घातली यात मीठ. मीठ चवीनुसार घाला, कुणी कमी कुणी जास्त खाते. यात घातलं मी राईस धुवून. हे आमच्या शेतातला राईस आहे. हे धुवून ओतलं त्यात. तर ह्याच्यात मी घातलं पाणी. ह्यात ओतली आता मी पाणी. खा पिलं. मग लावलं कुकर. खा पिलं. आपण आपली हे पण मटणाचं तांबडा रस्सा पण चांगला उकळी आलेला. कुकरची पण शिट्टी आपले झाले. इथं दोन शिट्ट्या झाले, तिसरी शिट्टीला मी बंद केलं. मस्त भात मऊ झाला. छोटे मुलांना बाळा असेल 5 महिन्याचे 6 महिन्याचे त्यांना पण तुम्ही देऊ शकता का, म्हणजे भात चवीला होतो. तर ठेवलं मी तवा. भाकरी करायची होते त्यामुळे मी लोखंडी तवा ठेवली. ॲल्युमिनियमवर भाकरी करायची नाही, तवा खराब होता. त्यामुळे मी लोखंडी तव्यावर भाकरी करते. इथे मी पीठ मळून घेत होते, तोपर्यंत तवा माझा तापत होता. तवा तापसपर्यंत माझी भाकरी करून झाली. ही घातली मी भाकरी. तरी भाकरी बघा किती छान झालेली माझी, कशी फुललेली, टामटूम झाली ती फुलून. त्याला लावलं मी पाणी. तर नक्की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. छान छान अशी रेसिपी व्हिडिओ येणार आहेत माझ्या चॅनलवर. कोल्हापूर ऑफिशियल रेसिपी चॅनल, ते पण चॅनलला आपले सपोर्ट करा. अंकिता पाटीलचे पण चॅनलला प्लीज सपोर्ट करा, जसं तुम्ही अंकिता पाटीलच्या चॅनलला सपोर्ट करता. ते तर मी भाकरी घालून झालं. तर छान छान रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि बेल आयकॉन दाखवा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जावा, व्हिडिओ स्किप करू नका.
बघा भाकरी किती छान फुलली आपली. बघितलं का? लोखंडी तव्यावर भाकरी खूप छान होती फ्रेंड. मी 4-5 भाकरी करून घेतलं त्या दिवशी. हे घे. हे बघा माझी रेसिपी तयार झाली. असं वाटतंय बघून की कधी खाऊ, तोंडाला पाणी सुटते. बघून परत परत खाऊ वाटते. कशी वाटते रेसिपी माझी दी? छान. तर माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल, रेसिपी छान छान तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचे. व्हिडिओला स्किप करून पुढं ढकलून बघू नका. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.